माननीय सदस्य प्रवीण दरेकरजी, श्रीकांत भारतीयजी, चित्राताई वाघ, निरंजनजी डावखरे, सदाभाऊजी खोत, बच्चू कडूजी, नीलम गोरेजी, संजय खोडकेजी, अनिल परबजी, अभिजित वंजारी, भाई गिरकरजी आणि सर्वच सन्मान्य सदस्यांचे या ठिकाणी नाव घेता येईल. भाई जगतापजी, हां सॉरी, आपली सर्वांची आणि सभापतीमध्ये आपलं एक सूचना होती की काहीतरी यातला मार्ग काढला पाहिजे. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आज मी ही जी शासन निर्णयात जाहीर करणार आहोत त्याच्यापूर्वी एक निवेदन करायचं होतं. या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी शेतघर विहीर बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याबद्दलचं एक निवेदन आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासात प्रामुख्याने शेती क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर हिस्सा आहे. राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या आजही उपजीविकेसाठी शेतीवर निर्भर आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग यांच्या अखत्यारीतील असलेले जलस्रोत, गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, गावनाले, महसुली नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव, मामा तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतामधून गाळ, माती, मुरुम, शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर, शेतघरे, जनावरांचा गोठा यासाठी म्हणजे शेतकऱ्याच्या सर्वच उपयोगाकरता जे गौण खनिज त्यांना उपलब्ध करून पाहिजे आहे, याकरता या वापराकरता स्वामित्व धन रॉयल्टी आज माफ करण्यात आलेली आहे. याकरता आता फक्त त्याकरता एक तलाठ्याकडनं एक साधा त्यांना एक NOC घ्यावी लागेल. हे करत असताना तलाठी याला 15 दिवसाचं त्यांनी लेखी परवानगी दिली पाहिजे असं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तलाव, नाले, जलसंधारण जे काही तलाव असतील त्यातून गाळ, माती काढायची असेल शेतकऱ्यांना त्यांची एक छोटी परवानगी घ्यावी लागेल, ते करता येईल. पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या वापराकरता शेतीतून काही करायचं असेल त्याला परवानगीची गरज नाही. वापर फक्त क्षेत्राच्या रस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडणारे खड्डे, पावसाळ्यात झालेला चिखल, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामाचा असणार आहे. फक्त या ठिकाणी व्यावसायिक वापर करता येणार नाही. याकरता ट्रॅक्टर, बैलगाडी जे काही ते वाहनं लावतील ती परवानगी देण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काय की आत्तापर्यंत शेतकरी ट्रॅक्टर लावलं, बैलगाडी लावली, काही लावलं तर त्याचे वाहनं आणि पोलीस आणि तहसीलदार पकडायचे. आता मात्र अशा कुठल्याही कामाकरता शेतकऱ्यांची वाहनं, ट्रॅक्टर किंवा कुठल्याही बैलबंडी आता तहसीलदार आणि पोलीस पकडणार नाही असे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. किंवा घर बांधणारे आमचे गरीब लोक आहेत त्याच्यासाठी निश्चितच या अधिवेशनाच्या माध्यमातून या सरकारच्या गावागावात त्याचा गवगवा झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करण्याची वेळ माझ्यावर आली त्याबद्दल बावनकुळे साहेब तुमचे आभार मानतो. एक 289च्या माध्यमातून बच्चूभाऊ हे पण फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्या चळवळीशी निगडीत आहे. जरा आपण आणि त्यांना बोलायला संधी दिली तर मला आवडेल. सभापती महोदय, 289च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 5व्या अनुसूचित क्षेत्रातील 3003 ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या पेसा ग्राम